5 सप्टेंबर जसं तुम्ही सांगितलं शिक्षक दिन आपण इथे सेलिब्रेट केलं। सकाळी सकाळी माझ्या सर्व शिक्षक सहकार्याने सुद्धा एकमेकांना अभिवादन केलं, एकमेकांना शिक्षक म्हणून भेटले, शुभेच्छा दिल्या, कारण आजचा दिवस हा शिक्षकांचा दिवस असतो। विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव यावरून दरवर्षी तुम्ही आमच्या शाळेतले विद्यार्थी शिक्षक बनता आणि विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करता। दरवर्षी एकच सगळे विद्यार्थी आम्हाला सांगत असतात की शिक्षक बनणं काही सोपं नाही, पण जेव्हा आपण विद्यार्थी म्हणून असतो वर्गांमध्ये शाळेमध्ये तेव्हा आपल्याला काय वाटतं, शिक्षक आम्हाला ओरडतात, बोलतात, अभ्यास देतात, बरोबर। पण शिक्षक या संकल्पनेमध्ये सांगितले, शी म्हणजे शिस्त लावणारा, क्ष म्हणजे क्षमाशील। जो शिक्षक आहे तो समाजाचं ऋण देणं लागतो, त्यामुळे तो क्षमाशील असलाच पाहिजे। विद्यार्थ्यांकडून चुका होऊ दे, सहकार्यांकडून चुका होऊ दे, त्याने क्षमेने सगळ्यांना सावरून धरलं पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे। आणि क म्हणजे कर्तव्य तत्पर, कर्तव्यनिष्ठ। हे जे आमचे सगळे शिक्षक आहेत जे आता कार्यरत आहेत नूतन विद्यालयामध्ये, त्या सगळ्यांमध्ये हे गुण आहेच। याशिवाय कुणी चांगलं फलकलेखन करत असतात, पावसकरांनी फलकलेखन केलं, आपले गरज सर अतिशय नम्र, डायना मॅडम भलेही माझी मैत्रीण असेल तरी कुठलंही काम दिलं तरी अतिशय चोखपणे बजावणं, आजच्या कार्यक्रमाची पूर्ण धुरा सांभाळणारी तृप्ती मॅडम, आता वर्गांवरती असलेले सगळे शिक्षक, या सगळ्या शिक्षकांनी एक वसा घेतलेला असतो की आम्हाला समाजाला घडवायचं आहे। समाजाला घडवायचं छोटं रूप म्हणजे तुम्ही सगळेजण विद्यार्थी आमच्या समोर वर्षानुवर्ष असतात आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना मुलाने सांगितलं की मातीचा ओला गोळा असतो, त्याला आकार देऊन त्याचा घडा बनवून सुंदरपणे त्याला निर्माण करण्याचं काम सर्व शिक्षक वर्षानुवर्ष करत असतात। आणि त्यामुळे आम्ही सुद्धा आम्हाला शिकवलेले शिक्षक असतील, या सगळ्या शिक्षकांना शिकवलेले शिक्षक असतील डी.एड कॉलेजचे, आम्ही आजही आमच्या सगळ्या शिक्षकांविषयी खूप ऋणी आहोत। आणि तुम्ही सुद्धा बाळांनो जेव्हा मोठे होणार तेव्हा तुम्ही सुद्धा असं तुमच्या शिक्षकांविषयी ऋणी राहायला हवे, शिक्षकाचा तुम्ही आदर राखला पाहिजे। समाजामध्ये शिक्षकांना खूप मोठा मान सन्मान आहे, पण दुर्दैवाने फक्त मान सन्मान बाहेरच्या देशामध्ये जितका आहे तितका आपल्या देशामध्ये नाही आहे। तरीसुद्धा हे आमचे सगळे शिक्षक प्रामाणिकपणे वर्ग अध्यापनाचं काम करत असतात। माझ्या सर्व शिक्षकांना आणि माझ्या बाळांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पुनश्च एकदा शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। ते विद्वान आणि शिक्षक होते। शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे। शिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि शिक्षकांबद्दलचा आदर पाहून त्यांचा वाढदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आपले पालक आपल्याला जन्म देतात आणि शिक्षक योग्य ते मार्गदर्शनाने आपले भविष्य उज्ज्वल करतात। त्यामुळेच आपल्या पालकांपेक्षा शिक्षकांचे स्थान वरचे असते असे म्हणतात, कारण शिक्षणाशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही। आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी शिक्षणाची गरज असते। जीवनाच्या सर्व अंधारात प्रकाश आजचा दिवस खूप छान गेला। मला मुलांना शिकवायला खूप छान वाटले। मुलांनी सुद्धा मला सहकार्य केले। माझ्या आजच्या अनुभवातून मला समजले की शिक्षक बनणे काही सोपे काम नाही, त्यासाठी खूप मेहनत। सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो। आज 7वीचे विद्यार्थी शिक्षक बनले, त्यामध्ये मी सुद्धा शिक्षक बनले। शिक्षक बनणं हे किती अवघड असतं हे आज मला समजले। मी शिक्षक बनले याचा मला खूप अभिमान वाटतो। आपली शिक्षकवृंद आपल्याला शिकवण्याचं कर्तव्य पार पाडत असते। एक पूर्ण पिढी त्यांना घडवायची असते। आपले पहिले गुरु म्हणजेच आईवडील आणि दुसरे गुरु म्हणजेच शिक्षक। आपल्या आयुष्याची पायाभरणी करण्यात आपल्या शिक्षकांचा जेवढा हात असतो तेवढाच